मला कुणीच ओळखत नव्हतं ना काय. मी एक 10,000 रुपये जॉबला होतो, प्लस 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो. लयच घरात आमच्या कंटिन्यू किरकिर. आता प्रत्येकाचं असतंच, ते मी डायरेक्ट ओपनली सांगतोय. पण ज्यावेळेस पासून बाप्पा आलेत की ते 10 दिवस मला असं जाणवलं की माझ्या घरात खूप शांतता आहे. आणि ती खूप भारी फिलिंग आली की आपण आता गणपती बाप्पाला कधीच म्हणजे 10 दिवसात जे शांतता भेटते ती आपल्या आयुष्यात कायमची पाहिजे. म्हणून मी रोज अजून पण दगडूशेठला रोज रात्री पाया पडायला जातो. किती छान. जे ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे अप्पर क्लास फॅमिलीज मधून आहेत, त्यांच्याकडे गणपती बाप्पा ज्यावेळेला थाटात येतो त्यापेक्षाही जास्त थाटात एखाद्या गरीबाच्या घरी येतो. कारण मी कोकणात बघितलंय, बेसिकली कोकणातले गणपती एवढे म्हणजे तिथे तुम्हाला असं काही पैसे वगैरे असं काही डेकोरेशन वाईज जबरदस्त काही नाहीये, साधं सरळ असतं, बट मजा सगळ्यात जास्त तिथे असते. आणि मला वाटतं देव अशा ठिकाणी जास्त स्वतःला जास्त आनंद मिळेल देवाला की अरे माझी भक्ती इथे होते. तेव्हा प्रसन्नाच्या घरी फर्स्ट टाइम आपण गणपती म्हणजे दादाच्या घरी बसत होता, तेव्हा आम्ही गेलेलो आणायला. तेव्हा मागे मी गणपतीला घेऊन बसलोय आणि तेव्हा मी बोललेलो की माझं घर झाल्यावरती मी तुला नक्की बसवेन असं मी बोललेलो. तर ते यावर्षी झालं. ही रडतच नव्हती पूर्ण शूट मध्ये. आधी पण आमचा एक सीन होता जे घरामध्ये सिक्वेन्स होते, तिथे रडायचं होतं, ती रडली नाही. पण मला माहिती नाही तिथे काय झालं, काहीतरी झालं आणि ती रडायला लागली अक्षरशः. म्हणजे ते आपसूक आलेलं आहे. मी कलाकार हा कामाच्या बाबतीत सगळेजण स्वार्थीच असतात. मी सुद्धा माझ्या फ्रेंड्स मध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये खूप लोकांना ऐकलं, अरे एक छोटी मुलगी आहे, नवीन सिंगर आहे, तिने गायलंय, कसं वाटतंय सांगा. आणि सगळ्यांच्या रिॲक्शन होत्या, अरे मस्त गायलंय, छान वाटतंय, खूप गोड वाटतंय, क्यूट वाटतंय. आणि कोणीच ते गेस नाही केलं की मी गायलंय. तेव्हा लाईन मध्ये उभं राहून वगैरे जायला लागेल. आता कसं इन्व्हिटेशन असतं त्याच्यामुळे डायरेक्टच जातं, पण ते लाईन मध्ये राहून आम्ही सगळे मित्र वगैरे मजा यायची तेव्हा. आता करू शकत नाही. हा बरोबर. तुम्ही लाईन मध्ये उभे राहिले तर फोटो मध्येच तुम्हाला त्याचा त्रास असतो, त्यामुळे मग आम्ही लाईन मध्ये यावेळेस दादाने स्वतःच्या घरात देखावा ठेवला. पहिलं गाणं असेल तिच्या आयुष्यातलं माझ्यासोबतचं किंवा ओव्हरऑल ज्याच्यामध्ये तिला सांगण्यात आले सुरात नको गाऊस. पहिलं गाणं. ऍक्च्युली मी दिसत नाही कधी गाण्यांमध्ये, बट त्यांना असं वाटत होतं मी दिसल्यावरती कदाचित हिट होईल गाणं, सुपर होईल. सो डिरेक्टरने हे गाणं हिट झालं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक पराठीवर. एव्हाना तुमच्यावर बाप्पा नादखुळा गाणं पोहोचलं असेल. प्रशांत दादाने नवीन गाणं आणलंय गणपतीत, नवी परवारी आपल्यासाठी. तू आहेस म्हटल्यानंतर नादखुळा येणार हे मला माहित होतं. आणि लास्ट टाइम इंटरव्ह्यू आपण बोललेलो की त्या नादखुळाबद्दलचं तुझं जे प्रेम आहे. सो या वेळेला गाणं आता फायनली आम्हाला कळलं की आत्ता गेल्या वर्षीचा प्लॅन होता आणि आत्ता आलाय. फायनली वाटतं यासाठी केला होता अट्टहास. हो, कारण मागच्या वर्षी आम्हाला वेळ कमी होता, त्यामुळे मागच्या वर्षी जरी आम्ही केला असता तरी ती क्वालिटी कदाचित जी यावर्षी आली मागच्या वर्षी आमच्याकडे ही नव्हती. त्यामुळे यावर्षीच आमची भेट झाली आहे, त्याच्यामुळे यावर्षी केला ते खरंच खूप बरं झालं. कारण आम्हाला वेळ पण मिळाला आणि प्रॉपरली वर्क करता आलं. आणि मागच्या वर्षी मी निकला वगैरेच घेऊन प्लॅन केला होता. यावर्षी नादखुळा या शब्दाचा जो मेन माणूस आहे म्हणजे विशाल, तो सुद्धा जॉईन झाला. त्याच्यामुळे यावर्षी आम्ही खुश आहोत की मागच्या वर्षी न करता यावर्षी केलं. मला गाणं पाहताना ना अगदी सर्वसामान्य मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास असं म्हणजे त्या माणसांना कनेक्ट होईल असं वाटतंय. कारण की साधं घर, त्यात राहणारी हे दोघं, हे सगळं कनेक्ट होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कनेक्ट होणारी गोष्ट आहे ती म्हणजे या गाण्याचा शेवट, जिथे हा रडते आणि हा विसर्जन करतोय, ते खूप मनाला लागणार होतं. हा खरंच त्यावेळेला तो इमोशनल मुवमेंट होता का? कारण मला ती ऍक्टिंग कुठे अशी जाणवली नाही. असं वाटलं खरंच खूप इमोशनल वाटलं. ही अगदी लहान आहे पण तरीही इथं सांगतो, कारण ही रडतच नव्हती पूर्ण शूट मध्ये. आधी पण आमचा एक सीन होता जे घरामध्ये सिक्वेन्स होते, तिथे रडायचं होतं, ती रडली नाही. पण मला माहिती नाही तिथे काय झालं, काहीतरी झालं आणि ती रडायला लागली अक्षरशः. म्हणजे ते आपसूक आलेलं आहे. तिला आम्ही सांगत होतो की रड रड, पण सुरुवातीच्या टेकला रडली नाही ती, जे शेवटचा तो सीन होता. नंतर मग तिला अचानक तिथे रडायला आलं. सो मला माहिती नाही, हे देवाची कृपा. एक कनेक्शन आहे ना, म्हणजे आपण बघतोय की बाप्पा चाललाय, सो कनेक्शन आहे. लहान मुलांचं तर सगळ्यात जास्त असतं, त्यामुळे ते आम्हाला शॉर्ट तो मिळाला. बट ते तिच्या मनापासून ती रडली आहे तिथे. त्याच्यानंतर आम्ही शांत केले तिला की आता झालंय ते, इथपर्यंत ती इमोशनली कनेक्ट होती. आणि जे तू म्हणालीस की
आम्ही जी परिस्थिती दाखवली, ज्या परिस्थितीमध्ये लोक राहून गणपती बाप्पांना घरी आणतात आणि त्यांची आराधना करतात 5 दिवस 10 दिवस 1.5 दिवस वॉटेवर, ती आम्हाला सगळ्यात जास्त जवळची वाटते. कारण मला वाटते जे ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे अप्पर क्लास फॅमिलीज मधून आहेत, त्यांच्याकडे गणपती बाप्पा जेवढ्या थाटात येतो त्यापेक्षाही जास्त थाटात एखाद्या गरीबाच्या घरी येतो. कारण मी कोकणात बघितलंय, बेसिकली कोकणातले गणपती एवढे म्हणजे तिथे तुम्हाला असं काही पैसे वगैरे असं काही डेकोरेशन वाईज जबरदस्त काही नाहीये, साधं सरळ असतं, बट मजा सगळ्यात जास्त तिथे असते. आणि मला वाटतं देव अशा ठिकाणी जास्त स्वतःला जास्त आनंद मिळेल देवाला, की अरे माझी भक्ती इथे होते. त्यामुळे तशीच परिस्थिती आम्ही दाखवली. एका गरीब घरामध्ये एका लहान मुलीची जी स्टोरी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती लोकांना आवडते, याचा आनंद आहे. बरं, आता या दोघांना विचारायला आवडेल की आम्ही गाण्यामध्ये पाहिलंय की कुठेतरी अंग मेहनतीचं काम किंवा वेल्डिंग करताना दिसतोय, काहीतरी दिसतोय. आम्ही आता जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही काय म्हणतो आपण, सगळ्यांना यश दिसतं घवघवीत मिळालेलं, पण या प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे काहीतरी एक बॅक स्टोरी असते, कुठून तरी सुरुवात केली असते. आणि मला सांगितलेलं की हा शेतामध्ये आजही एवढ्या चिखलामध्ये भात लावणी करतो, आणि सांगितलेलं. आणि अजून त्याच्या आयुष्यात खूप गोष्टी आहेत या कळायला हव्यात, ज्यासाठी बाप्पाला थँक्यू केलं असं वाटतं. जे काय केलंय चांगलं केलंय, त्याच्यामुळे आज इथं आहे मी. पण हे खरंच बाप्पाचा आशीर्वाद आहे. म्हणजे मी दरवेळेस म्हणतो की 2020 पर्यंत मला कुणीच ओळखत नव्हतं ना काय. मी एक 10,000 रुपये जॉबला होतो, प्लस 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो. 2021 हे माझ्या आयुष्यात मी असं म्हणतो की सुवर्ण वर्ष होतं. मला वाटत नाही परत कधी येईन तसं वर्ष, आणि बाप्पाचा आशीर्वाद असेल तर येऊ पण शकतं. पण त्या वर्षात एवढं काय काय झालं की डायरेक्ट लाईफ चेंज झाली, की माझं डायरेक्ट फेम आलं, माझ्याकडे नाव झालं. त्याच वर्षी मी स्वतःचं घर बांधलं, गाडी घेतली, सगळं 2021 मध्ये झालं. आणि आमची खरी परिस्थिती तिथूनच चालू झाली, ज्यावेळेस मी म्हणलो ना हट्ट करून मी माझ्या घरात गणपती बाप्पांचं नाही स्थापना केली 2007-8 साली. तर तेव्हापासून जी आमच्या घरात भरभराटी आली, म्हणजे लयच घरात आमच्या कंटिन्यू किरकिर, आता प्रत्येकाचं असतंच ते मी डायरेक्ट ओपनली सांगतोय. पण ज्यावेळेस पासून बाप्पा आलेत की ते 10 दिवस मला असं जाणवलं की माझ्या घरात खूप शांतता आहे. आणि ती खूप भारी फिलिंग आली की आपण आता गणपती बाप्पाला कधीच म्हणजे 10 दिवसात जे शांतता भेटते ती आपल्या आयुष्यात कायमची पाहिजे. म्हणून मी रोज अजून पण दगडूशेठला रोज रात्री पाया पडायला जातो. किती छान. तुला काय सांगायला आवडेल? आणि घर पण झालंय जसं की आम्ही व्हिडिओ पाहिला ते तर मी जेव्हा प्रसन्नाच्या घरी फर्स्ट टाइम आपण गणपती म्हणजे दादाच्या घरी बसत होता तेव्हा आम्ही गेलेलो आणायला. तेव्हा मागे मी गणपतीला घेऊन बसलो आणि तेव्हा मी बोललेलो की माझं घर झाल्यावरती मी तुला नक्की बसवेन असं मी बोललेलो. तर ते यावर्षी झालं, पण आता यावर्षी नाही करू शकत कारण आजी वारली. म्हणून मग मी असा विचार केला पुढच्या वर्षी नक्की बसवेन. मी आणि नवसाचा हा जो थीम आहे ना, मला नक्कीच देवाकडे आपण मागतो, बट मला नेहमी वाटतं म्हणजे तुम्ही कोणत्याही एका छोट्या मूर्तीच्या समोर जरी मागितलं तरी ते पूर्ण होतं. सो जरी त्यांनी माझ्या घरामध्ये गणपती समोर त्यांनी नवस केला असेल मला घर मिळावं, तरी त्याची श्रद्धा महत्वाची आहे. मग ती मूर्ती कोणाची आहे, कुठे बसते, काही नाही. मग त्यामुळे मला वाटतंय की मनापासून मागा आणि मला पण मिळालंय. म्हणजे मी आज घर घेतलंय, माझ्या सगळ्या गोष्टी हळूहळू येत आहेत. अजून यशस्वी तर नाहीये, बट त्या रस्त्यावरती मी चाललोय, एक स्टेप चाललोय पुढे. सो सगळं हे गणपती बाप्पामुळे. त्याच्यामुळे माझ्या घरी मी 5 दिवसाचा गणपती असतो. मी इन्व्हिटेशन तुम्हाला पण आहेच. 5 दिवसामध्ये खूप धमाल असते आणि त्यामुळे तो आनंद मला, कारण वर्षभर बाप्पा आपल्याला आनंद देत असतो, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला आनंद देत असतो, आपल्याला सक्सेस मिळत असतं एखाद्या गोष्टींमध्ये. तर 5 दिवस हे त्याच्यासाठी आहे. सो त्यामुळे 5 दिवस आम्ही खरंच खूप मनापासून त्याची श्रद्धेने त्याची आराधना पण करतो आणि एन्जॉय पण करतो. सगळी टीम असते, नाचतो, रात्रभर आम्ही गाणी वगैरे गातो, खूप मजा असते गणपतीला. बरं, या व्हिडिओमध्ये तुला पाहिल्यासारखं वाटलं? मी आहे आणि दादा सुद्धा पशुचे पप्पा पण आहेत. आम्ही ऍक्च्युली मी दिसत नाही कधी गाण्यांमध्ये, बट त्यांना असं वाटत होतं मी दिसल्यावरती कदाचित हिट होईल गाणं, सो डिरेक्टरने हे गाणं हिट झालंय. ओके, त्यामुळे मला असं माहिती नव्हतं. आणि तिथे ऍक्च्युली लोक कमी होती कारण तो वाडा एक छोटा वाडा होता. वाडा म्हणजे तो मठच आहे, बट तो वाड्यामध्ये लोक कमी होती आणि सगळ्या आम्ही बोलवले त्या महिला बोलवल्या ज्या भजनासाठी होत्या. पुरुष मंडळी पण असावेत गणपतीमध्ये. मग आमच्या टीम मधलेच काही लोक बोलले की त्यांनाच बसूया.
मग आम्ही सगळेच बसलो, मी दादा वगैरे आम्ही होतो अवेलेबल, आम्ही बसलो. असं काही ठरवून नव्हतं ते केलं, नाहीतर मी अजून मेकअप वगैरे करून चालू. तशी काहीतरी बोलत होती, तू सांगत होतीस काहीतरी की आता ते त्यांनी पण ऍक्टिंग केली, पप्पा पण दिसले, कसं वाटतंय गाण्यामध्ये? पण मी याच्या पहिल्या पण माझे पप्पा दिसलेच एक गाणं. पण ह्या गाण्यात कसे दिसले? पहिला पण दिसलेले, ह्याच्यात दिसले काय फरक मेन लीड म्हणून पप्पांना घ्यायचं का, म्हणजे हिरो म्हणून? आता काही छोटे दिसलेत ना थोड्या वेळाचे, नाही बोलता चालेल, तुझा रोल त्यांना देईन, मग तू नसशील गाण्यात, चालेल? नाही. कलाकार हा कामाच्या बाबतीत सगळेजण स्वार्थीच असतात. बरं, तुला बाप्पाला थँक्यू का बोलायला आवडेल? कारण की आम्ही तुला बघितलंय की तू बाप्पाला एवढं लाड करतेस, बाप्पा जाणार त्याचं विसर्जन होणार बोलल्यावर तू रडतेस, असं आम्ही सॉन्ग मध्ये पाहिलंय. पण रिअल लाईफ मध्ये तुला बाप्पाला का थँक्यू बोलायला का आवडेल, की थँक्यू बाप्पा या गोष्टी मला दिल्या आहेत किंवा त्यासाठी? मला डान्स करायला आवडतो, त्यामुळे मम्मी डान्स क्लास लावली, पण अचानक म्हणजे गॉड गिफ्टेड आहे डान्स तुझ्यामध्ये, म्हणून तुला बाप्पाला थँक्यू बोलायला आवडेल. आणि काय मागायला आवडेल की मला हे पाहिजे, या इयर मध्ये मला हे दे? मला फक्त गणपती आणून द्या चालेल. अरे फक्त तिला मूर्ती, म्हणजे ते गाण्यामधलं कॅरेक्टर खरंच आहे ते. बरं, हिने हे गाणं गायलंय हे जोपर्यंत कळलं नव्हतं तोपर्यंत वाटत होतं कुठं तरी लहान मुलीनीच गायलंय. आम्हाला लतिका नाही म्हणाली की हिने गायलंय, म्हणजे सो इतकं खरं वाटावं की एखाद्या लहान मुलीने गायलं, आणि आपल्या प्रत्येकामध्ये कधीतरी सो तुला जेव्हा कळलं की पहिल्यांदा आपल्याला हिच्या आवाजात अशा टोन मध्ये गायचंय, तेव्हा तुला किती डिफिकल्ट वाटलेलं, आणि गाताना काय काय अशा चॅलेंजेस तुला आल्या? की डिफिकल्टी हीच होती की मला काहीच टेक्निकल गोष्ट वापरायची नव्हती गाण्यामध्ये. मला अगदी लहान मुलं कसे निरागस गातात, त्यांना सूर ताल तेवढी माहिती नसते त्याची, फक्त त्यांना चालीत गाता येतं इतकंच माहिती असतं. आणि त्यांचा तो निरागस टोन जो तुम्ही ऐकलाय, जो मी तश्वीला डोळ्यासमोर ठेवून एक छोट्या मुलीचा जो टोन आहे तो वापरलाय, सो मला इतकंच लक्षात ठेवायचं होतं की मला त्या लहान मुलीच्या फिलिंग्स या गाण्यात टाकायच्या आहेत. आणि टोन तर तो होता थोडासा, म्हणजे असं कधीतरी माझं पेट आहे डुग्गू, त्याच्यासोबत मी अशी लाडाने वगैरे बोलत असते, किंवा माझी मैत्रीण आहे, आम्हाला असं शाळेपासूनची मैत्रीण, तर असं एक बोलायची लाडाने सवय होती ती कधीतरी असं क्वचित. आणि पण मला वाटलं नव्हतं की ते कधीतरी गाण्यात म्हणजे मला गावं लागेल या टोन मध्ये. आणि ते सुद्धा स्क्रॅच होतं, जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की स्क्रॅच साठी गायलं होतं की एक छोटी मुलगी गाईल गाणं, आणि तिच्या रेफरन्स साठी म्हणून दादा बोलला की आता जमतंय चाइल्डिश टोन मध्ये तर तसंच गा, म्हणजे तिला एक रेफरन्स मिळेल की साधारण काय फीलने गायचंय, तिला कसं गायचंय. त्यामुळे ते गायलं होतं, असं कुठेच नव्हतं डोक्यात की हे गाणं मीच गाणार आहे किंवा काय. आणि देन समहाव शूटच्या नंतर सगळ्या टीमने तो डिसिजन घेतला की तूच का, ते चांगलं साऊंड करताय. आणि मग दादाने पण मला वाटतं खूप लोकांना ते ऐकवलं मुद्दामून, आणि सांगितलं नाही की मी गायलंय. आणि मी सुद्धा माझ्या फ्रेंड्स मध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये खूप लोकांना ऐकवलं, अरे एक छोटी मुलगी आहे, नवीन सिंगर आहे, तिने गायलंय, कसं वाटतंय सांगा. आणि सगळ्यांच्या रिॲक्शन होत्या, अरे मस्त गायलंय, छान वाटतंय, खूप गोड वाटतंय, क्यूट वाटतंय. आणि कोणीच ते गेस नाही केलं की मी गायलंय. त्यामुळे मग अजून कॉन्फिडन्स आमचा बूस्टअप झाला की ठीक आहे आपण हे करू शकतो. आणि त्यात मी सुद्धा थोडंसं माझं होतं मागे पुढे की करू की नको, कारण ऍक्च्युली इतकं प्रेम जेव्हा प्रेक्षकांकडनं मिळतंय आपल्याला, अशा वेळी थोडंसं ते कुठेतरी वाटतं की ह्याला प्रेम मिळेल का, कारण ही सोनाली नाहीये जी गातीये, म्हणजे सोनालीचं गायन आहे ते वेगळं आहे, टोन वेगळा आहे, त्याला प्रेम मिळतच आहे, पण काहीतरी वेगळं करायचंय, मग हे आवडेल का. पण ते आवडतंय आता सगळ्यांना आणि छान वाटतंय. श्रेय सगळ्यात असं विशालला केलं, कारण आम्ही शूट करत होतो आणि शूटला हिचा स्क्रॅच वापरणार होतो, आणि आम्ही सिंगर्स पाहिले होते, लहान लहान मुलं, ते खूप सारे सिंगर्स होते. लतिकाला सुद्धा माहिती, तिने पण काही रेफरन्स पाठवलेले, पण तेवढं निरागस, कारण आताची जी मुलं आहेत ना ती खूप गोड गात आहेत, म्हणजे ती असं वाटतच नाही ती लहान मुलं आहेत. सो तसा सिंगर मला मिळणं, आणि एक दोन सिंगर आम्ही जे बघितले होते ते रिअलिटी शो मध्ये आता आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्यासोबत आता जस्ट कॉन्ट्रॅक्टमुळे काम नाही करता आलं. त्यामुळे मग असं झालं की कोणाकडून करून घ्यावं. म्हणजे विशाल म्हणाला का जातोयस कोणाकडे, सोनालीचं खरंच नाही वाटत आहे की तिने गायले म्हणून तिचा आवाज वाटत नाहीये. आणि मग सगळ्या टीमने आम्ही बसून ठरवलं की मग काय करायचं. मग सगळ्या टीमने डिसाईड केलं की नाही तिच्या आवाजात ठेवूया, आणि
ती ऍक्च्युली तिने ज्या पद्धतीने न्याय दिलाय ना तिला ते सेन्स होतं. आणि पहिलं गाणं असेल तिच्या आयुष्यातलं माझ्यासोबतचं किंवा ओव्हरऑल ज्याच्यामध्ये तिला सांगण्यात आले सुरात नको गाऊस, पहिलं गाणं आहे. खूप नॅचरल गायचं होतं, खूप म्हणजे अजिबात डोक्यात नव्हतं ठेवायचं की कसं गाणं गायलं जातं. नखरेवालीचं चाइल्ड वर्जन तिच्या कसलं गोड आहे. तर आता बाप्पा जवळपास आलेच आहेत आणि गाण्यात मात्र घराघरात पोहोचलेत, त्यामुळे गणेशोत्सवाचा माहोल आहे. म्हणून मी पटकन रॅपिड फायर आणलं. तुम्हाला काय आवडेल इतकंच तुम्हाला सांगायचंय. अगदी सोपं आहे, ठीक आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव की घरचा गणपती? घरचा घरचा. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक की माव्याचे मोदक? उकडीचे. तळलेले मला आवडतं. उकडीचे. तुला उकडलेले? आगमनाचा उत्साह आवडतो की विसर्जनाची धामधूम? आगमन. आम्ही विसर्जन यार कसं मजा करणार आम्ही. बरं, ढोल ताशाचा गजर आवडतो की लाऊड स्पीकरचा जे की मी बुक करत होतो मला मिळालेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही यावर्षी डीजे नाही आपला बँजो असेल, ढोल ताशा. बरं, बाप्पाच्या आरतीमध्ये जयदेव जयदेव म्हणताना ओरडणं की अच्युतम केशवम आल्यानंतर स्पीड वाढवणं? दोन्ही. बरं, गणेश चतुर्थीला उपवास ठेवणं की बाप्पाच्या नैवेद्यावर ताव मारणं? उपवास. उपवास. नैवेद्य आम्हालाच खायला लागतो ना. बरं, मंडळाच्या गणपतीचे देखावे बघत फिरायचं की बाप्पाची मूर्ती कार्यशाळेत घडताना बघायचं? दोन्ही पण मला देखावे बघायला पण आता नाही जमत. आता पूर्वी करत पण नाही तसं. आणि माझं तर ही सवय होती माझी की गणपती बसण्याच्या आधी ज्या तयारी होतात ना पहिल्या 10 दिवस आधी वगैरे ते बघायला जायचं इथे काय बनणार आहे. आता आपल्या घरी आपण करतो ना देखावा. पण आता डायरेक्ट गणपतीत आणि तेव्हा लाईन मध्ये उभं राहून वगैरे जायला लागायचं. आता कसं इन्व्हिटेशन असतं त्याच्यामुळे डायरेक्टच जातं, पण ते लाईन मध्ये राहून आम्ही सगळे मित्र वगैरे एकत्र असायचे, मजा यायची तेव्हा. ते आता करू शकत नाही. हा बरोबर, तुम्ही लाईन मध्ये उभे राहिले तर फोटो मध्येच तुम्हाला त्याचा त्रास असतो, त्यामुळे मग आम्ही लाईन मध्ये यावेळेस दादाने स्वतःच्या घरात देखावा ठेवला. देखावा आहे आपल्या किती छान, एक वेगळा काहीतरी नाचगोबायाचा देखावा ठेवला आम्ही. किती छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि बाप्पाचा आशीर्वाद पाठीशी आहेच. अजून यश आहे जे वाट पाहत आहे. आणि विचारलं नाही मला आता कुठे यश, कुठे हो विसरला. बरं ठीक आहे, थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. बरोबर आहे अप्पा?